गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही सुरू आहे। दुसरीकडे अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत। अशातच कोलाड इथल्या उड्डाणपुलावरनं मागील 8 ते 10 दिवसांपासून कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली। संरक्षण कठड्यांची कामं अर्धवट असतानाच पूल सुरू करण्याची घाई का केली असा सवाल उपस्थित होतोय। अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रयत्न असाही आरोप होतोय। 50 ते 60 फूट उंच असलेल्या कोलाड उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूकडील संरक्षित कठडे लोखंडी सळ्यांनी केवळ उभे आहेत। त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। बघितल्यानंतर असं वाटतंय की उद्या एखादी जर गाडी समजा ब्रेक फेल झाली पडली खाली तर खाली रिक्षा आहेत, लोक आहेत, बारीक छोटे मोठे धंदेवाले आहेत, ह्यांच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांचा अपघाती मृत्यू सुद्धा होऊ शकतो। मग ह्याला जबाबदार कोण? आपण प्रशासनाला बोलायचं, प्रशासन प्रत्येकाला तारीख देते आणि आजही आता जर हा कोलाडचा ब्रिज जो चालू केलाय ह्याच्यामध्ये पण हा मला असं वाटतं ठेकेदाराचा हट्टधर्मीपणा आहे की ज्याने मुद्दाम तो चालू केला का तर जेणेकरून वरून त्याच्यावर प्रेशर यायला नको, आम्ही एक साईड चालू केले। गाडीच्या चुकीमुळे ड्रायव्हरच्या चुकीमुळे या बोलता येणार नाही, कारण हे काम यांचं अपूर्ण असल्यामुळं जे आता यांचं जे डिवायडर किंवा जे बाजूच्या जे पुलाच्या मार्गाची जी पट्टी असते ती अतिशय बेकार अवस्थेत आहेत। चुकूनही ड्रायव्हरचा एखाद्याचा जर लक्ष हे झालं, विचलित झालं तर अक्षरशः इथे जीवितहानी होऊ शकते।